सरन्यायाधीश साहेब जे बोलतात ते करा असं आज सामनाच्या अग्रलेखामधनं थेट म्हणण्यात आलेलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांना उद्देशून हे म्हणण्यात आलेलं आहे. आणि हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे तेलंगणामधल्या 10 आमदारांनी, BRSच्या 10 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि हा प्रवेश केल्यानंतर 7 महिने झाल्यानंतर सुद्धा तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी त्यांना कुठलीही नोटीस पाठवली नव्हती किंवा जी अपात्रतेची कारवाई त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. आणि याचीच चिंता सरन्यायाधीश यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. तोच धागा घेत आज सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे आणि थेट सरन्यायाधीशांना म्हणण्यात आलेलं आहे की सरन्यायाधीश साहेब तुम्ही जे बोलता ते करा असं थेट हे सामनाच्या अग्रलेखामधनं म्हणण्यात आलेलं आहे. आता सामनाचा अग्रलेख म्हणजे शिवसेनेची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि या अग्रलेखामधनं अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या संदर्भातला जो अपात्रतेचा खटला आहे, नाव आणि चिन्हाबाबतचा खटला आहे, यावर सुद्धा या सगळ्या अग्रलेखामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे. आता या अग्रलेखामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांना काय सांगण्यात आलेलं आहे हे सुद्धा समजून घेऊयात. जसं मी सुरुवातीला म्हटलं की जे अग्रलेख आहे सामनाचा त्याच्यामध्ये थेट जो त्यांचं टायटल आहे तेच असं आहे की सरन्यायाधीश साहेब जे बोलतात ते करा. आता हा अग्रलेख काय अगदी थोडक्यात आपण बघूयात. अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे की तेलंगणातील गद्दार आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांबाबत 7 महिने नोटीसच पाठवल्या नाहीत, यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. पक्षांतरबंदी कायद्याची उपयुक्तताच त्यामुळे कमजोर पडते हे सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश AG मसीह यांना मनापासून वाटत असेल तर त्यांच्याच दारात पडलेल्या लोकशाहीला संजीवन देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी घाऊक पक्षांतरे झाली. त्यांचा निकाल विधानसभा निवडणुकांआधी लागायला हवा होता, तसं झालं नाही. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकांवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करत आहे. मग संविधान, कायदा, लोकशाहीची मूल्य जिवंत राहतील कशी? लोकशाहीच्या नावाखाली जल्लादांचा उच्छाद सुरू झाला असेल तर त्यास आपली न्यायव्यवस्था जबाबदार आहे. सरन्यायाधीश महोदय, देश आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचे कलेवर पडले आहे. त्यात प्राण फुंकण्याचे सोडून न्यायदेवताच वाचवा वाचवा असा टाह फोडत आहे. पक्षांतरे आणि गद्दारीची प्रकरणं अशीच वाढत राहिली तर देशातली लोकशाही खरोखरच धोक्यात येईल, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं. पण सरन्यायाधीशांच्या अशा वक्तव्यांमुळे आशा पल्लवित होण्याचे दिवस संपले आहेत. कारण महाराष्ट्राने पक्षांतरे व पक्षफुटींना, आमदार खरेदी विक्रीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देणारा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीचा कटू अनुभव घेतला आहे. आता विषय असा आहे की तेलंगणातील BRS पक्षाच्या 10 आमदारांनी पक्षांतर करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले व दुसऱ्या पक्षात बेडकाप्रमाणे उड्या मारल्या. 3.5 वर्षापूर्वी जे महाराष्ट्रात घडलं तेच कमी अधिक प्रमाणात तेलंगणात घडलं. फरक इतकाच की या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असता तर अमित शहांच्या सूचनेनुसार संपूर्ण BRS पक्ष अधिकृत चिन्हासह या फुटीर आमदारांना देण्यात आला असता व आमचाच पक्ष खरा असे हे गद्दार देखील मिरवत राहिले असते. महाराष्ट्रात जेव्हा अशा पद्धतीने लोकशाहीचे धिंडवडे निघत होते तेव्हा सर्वोच्च न्यायालय लोकशाहीच्या किंकाळ्या एका हतबलतेने पाहत बसले होते. शिवसेना हा मूळ पक्ष चिन्हासह फुटीरांना म्हणजे गद्दारांच्या हाती सोपवण्याचे घृणास्पद काम भारताच्या निवडणूक आयोगाने केलं व या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात वारंवार दाद मागूनही न्यायदेवता आंधळी, बहिरी आणि मुकीच बनली. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फुटीर गटाचा प्रतोद बेकायदेशीर ठरवला. राज्यपालांचा हस्तक्षेप व सरकारी कारवाया चुकीच्या ठरवून पुढील निर्णयासाठी प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवून मोकळे झाले आणि आपली जबाबदारी झटकून निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाने फुटीर गटाच्या सर्व कारवाया बेकायदेशीर ठरवूनही पुढे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रक्रिया महिने लांबवत नेली व सर्वोच्च न्यायालयाची सर्व निरीक्षणे बाजूला ठेवून फुटीर आणि गद्दारांना मान्यता दिली. लोकशाहीसाठी हा आणीबाणी इतकाच काळा दिवस ठरला. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांवर अशा प्रकरणात निपक्ष निकाल देण्याची जबाबदारी असते. पण विधानसभा अध्यक्ष म्हणून ते ज्या घटनात्मक खुर्चीवर बसलेले दिसतात ती व्यक्तीच जर पक्षांतर करून त्या पदापर्यंत पोहोचली असेल तर त्याच्याकडून स्वतंत्र निर्णयाची अपेक्षा कशी ठेवायची? दुसरं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले व पक्षाच्या हायकमांडचे आदेश पालन करणारे असल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ते पाळतील याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षफूट वगैरे मानून त्यांनी लोकशाहीच्या नावाने माती खाल्ली. आमदार खासदार फुटले हा वेगळा विधिमंडळातला विषय. त्यामुळे फार तर सरकार कोसळू शकतं, पण आमदार फुटले म्हणून पक्ष आणि चिन्हाचा सौदा करण्याचा अधिकार घटनेतील 52व्या संशोधनानुसार 10व्या शेड्यूलने
विधानसभा अध्यक्षांना दिलेला नाही. तरीही घटनेची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष घटनेच्या छाताडावर पाय ठेवून उभे राहिले व त्या अन्याय निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय फक्त तारखांचा खेळ खेळत राहिलं. हा खेळ 3-3.5 वर्ष सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयात 3 सरन्यायाधीश बदलले, पण महाराष्ट्रातील घटनाबाह्य पक्षांतर, शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत निर्णय होऊ शकलेला नाहीये. येणारे प्रत्येक सरन्यायाधीश लोकशाहीची फक्त कोरडी चिंता वाहतात, पण त्यांच्या दारात पडलेले लोकशाहीचे महाराष्ट्रीय कलेवर त्यांना अस्वस्थ करत नाही. आता सर्वोच्च न्यायालयाला तेलंगणातील लोकशाहीच्या चिंतेने अस्वस्थ केलंय. त्याचा खरेच काही फायदा होईल का, की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी अवस्था तेलंगणा प्रकरणी होणार? सर्वोच्च न्यायमूर्ती लोकशाही संसदेबाबत पल्लेदार वाक्य संवाद फेकतात व थोडी सळसळ निर्माण करतात. त्यामुळे लोकशाहीची मूर्छितावस्था काही संपत नाही. तेलंगणातील पक्षांतराच्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा नव्या बाटलीतली जुनीच दारू हलवून ओतली आहे. गद्दारी म्हणजे दलबदल हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा आहे. हे वेळीच थांबवले नाही तर लोकशाहीची मुळे कमजोर पडतील असं त्यांनी या सगळ्या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे. आणि नंतर जे वाक्य मी सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे ते वाचून दाखवलेलं आहे. आता शिवसेनेच्या या अग्रलेखामधनं काय सूचित केलं जातं आहे, तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेची जी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आणि शिवसेनेने असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक दिलासा मिळालेला आहे, तो दिलासा म्हणजे काय, तर अजित पवारांना जेव्हा जेव्हा निवडणूक येईल, जेव्हा त्यांचा प्रचार सुरू होईल त्यावेळेस वृत्तपत्रांमध्ये किंवा जाहीर पद्धतीने एक प्रकटन द्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हणायचं होतं की नाव आणि चिन्हाबाबतचा जो खटला आहे तो अजूनही प्रलंबित आहे. हे काही पूर्ण वेळ त्यांना मिळालेलं नाहीये. तशाच पद्धतीचा दिलासा शिवसेनेला मिळावा, कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये त्यांना जायचं आहे आणि तिथे कन्फ्युजन नसायला हवं. पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला झाला त्यावेळेस तिथले न्यायमूर्तींनी असं म्हटलं होतं की आम्ही आता कुठलाही दिलासा द्यायचा विचार करत नाहीये, तर आम्ही मूळ याचिकेवरच सुनावणी घेणार आहोत. मूळ याचिका कुठली, तर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे नेमकं कोणाचं. ही सुनावणी 20 तारखेपासून सलग पार पडणार होती. 20 ऑगस्टपासून या सुनावणीला सुरुवात होणार होती. पण काही दिवसांपूर्वी आणखी एक निर्णय आला आणि त्याच्यामध्ये ज्या बेंचच्या समोर ही सुनावणी सुरू आहे, जस्टिस सूर्यकांता यांच्या बेंचच्या समोर ही सुनावणी सुरू आहे, त्याच जस्टिस सूर्यकांता हे आणखी एका महत्त्वाच्या खटल्यावर संविधानिक जो बेंच असतो त्याच्यावर आहेत आणि ती सुनावणीसुद्धा 19 तारखेपासून सुरू होती आहे. ती सुनावणी काही पुढचे आठवडे सुरू असणार आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची सुनावणी ही पुन्हा एकदा पुढे ढकललेली आहे आणि म्हणूनच शिवसेनेमध्ये आता पुन्हा एकदा नाराजी आहे. एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे, तिथे दिलासा मिळेल असं शिवसेनेला अपेक्षा होती, पण ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये नाराजीचं सूर आहे. गेले 3 वर्ष हा सगळा खटला सुरू आहे, पण या खटल्याचा निर्णय हा अद्यापपर्यंत आलेला नाहीये आणि म्हणूनच सरन्यायाधीशांनी जर तेलंगणाची चिंता व्यक्त केलेली आहे तर मग महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे त्याच्यावर काय होणार का. आणि म्हणूनच शिवसेनेने म्हटलेलं आहे की सरन्यायाधीश साहेब तुम्ही जे बोलता ते करून दाखवा, असं थेट त्यांनी त्यांच्या अग्रलेखामधनं म्हटलेलं आहे. आता अर्थात शिवसेनेची सुनावणी आता नेमकी कधी पार पडते, ऑक्टोबर किंवा सप्टेंबरमध्ये ही सुनावणी होईल असं म्हटलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि खरंच ज्या पद्धतीनं आता ही वक्तव्य केली जाते त्याच्यावर काही होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या अग्रलेखाबद्दल आणि या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा.